चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीजेस. यामधील आपण स्वाईन फ्लू याविषयी माहिती बघितली होती. तर त्याच्यावर पेज नंबर 9 वरील आज आपण डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू हे बघणार आहोत आज. तर याच्यामध्ये डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, डायग्नोसिसला मराठीमध्ये निदान करणे, ठीक आहे, निदान करणे म्हटलं जातं, म्हणजे योग्य असे उपचार घेणं, निदानचा अर्थ. तर फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थोरॅक्स ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. तर डायग्नोसिस करण्यासाठी स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तीचा किंवा पेशंटचा काय केलं जातं, कशामधला जो स्त्राव आहे तर तो घेतला जातो आणि लॅबोरेटरी जी आहे म्हणजे प्रयोगशाळा म्हणूया, तर त्या प्रयोगशाळेमध्ये काय केलं जातं, टेस्ट करण्यासाठी किंवा चेकिंगसाठी पाठवलं जातं. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजेच NIV. तर डायग्नोस्टिसच्या फॅसिलिटी ज्या आहेत तर निदान करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्या पद्धती ज्या आहेत तर ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जे आहे म्हणजे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी आहे तर त्या ठिकाणी ती काय केली जाते, पाठवली जाते. तर ती नॅशनल NIV जी आहे तर ती पुणे या ठिकाणी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज म्हणजे NICD दिल्ली या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी 2 प्रयोगशाळा आहेत व्हायरॉलॉजीच्या, जिथं काय केलं जातं, पेशंट जे आहेत तर त्या पेशंटच्या डायग्नोसिस स्वाईन फ्लूचं केलं जातं. आता डू यू नो म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, तर या ठिकाणी काय सांगितलं बघा, फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. तर स्वाईन फ्लूचा पहिला जो पेशंट आहे तर मेक्सिको या देशामध्ये मार्च 2009 साली सापडला. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A H1N1. तर स्वाईन फ्लू जो हा रोग कशामुळे होतो तर व्हायरस म्हणजे विषाणू जो आहे तर इन्फ्लुएन्झा A H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो. पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. तर जे लोक या म्हणजे पिग आहेत तर त्यांच्यामध्ये आढळणारा हा रोग आहे, पण जे लोक सतत त्या पिगच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तर त्यांना याची बाधा होऊ शकते. आता पुढचा आपल्याला बघायचा आहे तर पुढचा आहे एड्स. एड्स म्हटलं जातं. तर या एड्सचा लॉंग फॉर्म काय दिला बघा, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. याचा म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा याचा लॉंग फॉर्म आहे, ठीक आहे. ह्युमन दिस डिसीज म्हणजे एड्स कशामुळे होतं बघा, दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. HIVचा लॉंग फॉर्म बघा, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. तर हा एड्स जो आहे तर एड्स हा रोग जो आहे तर तो कशामुळे होतो तर HIV या विषाणूमुळे होतो. इन दिस डिसीज या रोगामध्ये विक्टम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकेनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. तर हा जो म्हणजे जी माणसाची नैसर्गिक म्हणूयात नैसर्गिक जी प्रतिकारक शक्ती आहे, ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला जी प्रतिकारक शक्ती भेटलेली आहे तर ती प्रतिकारक शक्ती जी आहे ती काय होते, एड्स झाल्यामुळे हळूहळू कमी होते आणि हळूहळू कमी झाल्यामुळे आपल्याला काय होतं, HIVची बाधा पटकन होते. Diagnosis of AIDS can be confirmed without test in medical laboratories. तर हे जे एड्स सारखे रोग आहेत तर त्याचं निदान करण्यासाठी वैद्यकीय ज्या प्रयोगशाळा आहेत त्याच्यामध्ये चाचणी केली किंवा टेस्ट केली तर निष्पन्न झाल्याने एड्सचं निदान जे आहे ते निश्चित करता येत नाही. म्हणजे एड्स झाला हे आपल्याला लवकर सांगता येत नाही किंवा त्याचं डायग्नोसिस लवकर होत नाही. इल्सा ELISA test is used for its proper diagnosis. Symptoms of AIDS are person specific. तर ही जी टेस्ट आहे ELISA
यामध्ये रक्ताची चाचणी केली जाते आणि याच्यावरून एड्सची लक्षणं कोणती आहेत तर एड्सची लक्षणं जी आहेत तर ते पर्सन स्पेसिफिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जी आहेत तर ती वेगवेगळी असतात. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू and sharing the foods with HIV infected person or by nursing the HIV patient. तर HIV जो हा डिसीज आहे तर तो एकमेकांच्या व्यक्तीला स्पर्श केल्याने किंवा सोबत जेवण केल्याने किंवा एखाद्या व्यक्तीची सेवा केल्याने सुद्धा होत नाही. आवर बिहेवियर विथ HIV infected persons must be नॉर्मल. तर HIV झालेल्या व्यक्ती ज्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीसोबत तुम्ही दैनंदिन व्यवहार व्यवस्थितपणे करू शकता की HIV झाला आहे आणि त्याला आपण असं वाळीत टाकल्यासारखं करायचं नाही. म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला HIV होणार नाही. देन डू यू नो म्हणजे माहीत आहे का तुम्हाला HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकी. तर HIV जो विषाणू आहे तर तो पहिल्यांदा आफ्रिकेतील एका प्रजातीचा माकड होता तर त्याच्यामध्ये सापडला. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UN-AIDS 80 to 85% HIV इन्फेक्शन्स इन इंडिया ऑकर्स थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. तर HIV नॅशनल एड्स कंट्रोल जो प्रोग्राम आहे किंवा UN-AIDS यांच्या रिसर्चनुसार भारतात 80 ते 85 संसर्ग हा तुम्हाला अनसेफ जो सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे तर त्याच्यामुळे होतो. ठीक आहे. तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. तर जे प्राणी आहेत प्राण्यांमार्फत रोगांचा प्रसार कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. तर प्राण्यांमार्फत बघा कसा होतो प्रसार. तुम्हाला वेगवेगळे ॲनिमल्स माहित आहेत सगळ्यांना. इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स, प्राण्यांमार्फत होणारे रोग प्रसार. इन्फेक्शन म्हणजे रोग प्रसार. तर रोग प्रसार कसे होतात बघा. कॅन यू टेल मध्ये काही क्वेश्चन्स विचारले त्यातला पहिला क्वेश्चन बघूयात. विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. तर तुमच्या घरामध्ये जर उंदरं असतील तर त्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय करता. एकतर तुम्ही मांजर पाळचाल उंदरं घालवण्यासाठी, नाहीतर काही मेडिकलमध्ये औषधं भेटतात, पावडर भेटतात तर त्याचा वापर करता. ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन इज व्हाय इज it necessary to care about health of domestic dog, cat and birds. तर जे डोमेस्टिक म्हणजे पाळीव कुत्रे असतील, नंतर मांजर असेल किंवा पक्षी, बर्ड्स म्हणजे पक्षी असतील तर यांची आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी. तर हे जे पाळीव प्राणी आहेत, कुत्रा असेल मांजर असेल तर हे प्राणी जे सतत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात आणि सतत कॉन्टॅक्टमध्ये आला त्यांना जर एखादा डिसीज झाला तर तो डिसीज आपल्याला होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जे पाळीव प्राणी आहेत तर त्यांची व्यवस्थित निगा राखली पाहिजे, त्यांची स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून त्यांना होणारा डिसीज आपल्याला होणार नाही. थर्ड बघा इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. तर तुम्हाला या ठिकाणी कबुतरे असतील, नंतर जे भटकी कुत्रे असतात, नंतर असलेलं मानवी आरोग्य यांच्याशी काही संबंध आहे का. तर कबूतर, भटकी कुत्री असतील आणि आपण यांचा एकमेकांशी काय संबंध येतो का. तर तुम्ही बघा भटके कुत्रे जे आहेत ते येतात कुठेही फिरून जातात, अचानक त्यांनी जर एखादी आपली वस्तू नेली किंवा एखादा भटके कुत्रा चावला तर आपल्याला त्रास होऊ शकतो. किंवा कबूतर वगैरे आहेत, काय आपण वाळत घातलेलं अन्न असेल अचानक नेलं, काय झालं, ते कबूतर जे आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असतात, त्याच्यामुळे त्यांच्या पायाला लागलेली घाण तिकडे पसरू शकते आणि त्या पसरल्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असू शकतात. नंतर फोर्थ क्वेश्चन इज व्हाय आर इफेक्ट्स ऑफ रॅट्स, कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ.
तर उंदीर असेल, घुशी असतील, झुरळ असतील, तर यांचा मानवाच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो का, तर आपल्या घरामध्ये झुरळ निघाला असेल, मुंग्या असतील किंवा उंदीर निघाला असेल तर पटकन आपण त्याचं नायनाट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करत असतो. आणि हे जर सतत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्यांना जे होणारे रोग आहेत किंवा त्यांना जे रोग झालेले आहेत तर ते आपल्याला होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे आपण ते काय करतो, पटकन घराच्या बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, इथंपर्यंत सगळ्यांनी काय करायचं, जेवढं शिकवलेलं आहे तर ते सगळं वाचायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. थँक्यू.